जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2025-26च्या अर्थसंकल्पावर आधारित प्रश्न पाहणार आहोत। एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला याचा निश्चितच फायदा होईल। सर्वात आधी तर अर्थसंकल्प हा कधी सादर केला जातो, तर भारताचा अर्थसंकल्प 2017 पासून 1 फेब्रुवारीला सादर करण्यात येत आहे। आणि केंद्र सरकारचा अर्थसंकल्प घटनेच्या कोणत्या कलमाअंतर्गत मांडण्यात येतो, तर कलम 112 अंतर्गत केंद्र सरकारचा अर्थसंकल्प मांडण्यात येतो। यंदाचा हा अर्थसंकल्प सबका विकास या थीमवर आधारित असून या अर्थसंकल्पात कृषी, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, गुंतवणूक व निर्यात यांना भारताच्या अर्थव्यवस्थेचे 4 इंजिन मानण्यात आला आहे। यंदाच्या या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने एकूण 50,65,345 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। बरं, भारताच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा कुठून येणार आहे, तर उधारी आणि इतर दायित्वे यामधून भारताच्या तिजोरीत 24% पैसा येणार आहे। तसेच केंद्र सरकारच्या तिजोरीत 22% पैसा इन्कम टॅक्समधून, 18% पैसा जीएसटी आणि अदर टॅक्सेस, तर 17% पैसा हा कॉर्पोरेशन टॅक्स पासून येणार आहे। आता आपण आजच्या सत्रातील प्रश्नांना सुरुवात करूया। पहिला प्रश्न पहा, निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर करत नवीन विक्रम प्रस्थापित केला, तर आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 8व्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे। यासच आता सलग सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्याच व्यक्ती ठरल्या आहेत। त्यांच्या आधी मोरारजी देसाई यांनी सलग 6 अर्थसंकल्प सादर केले होते, पण त्यांचा विक्रम मोडत नवीन विक्रम हा निर्मला सीतारामन यांनी आपल्या नावावर केला आहे। आणि जर आपल्याला असं विचारलं की सर्वाधिक अर्थसंकल्प कोणी मांडले, तर सर्वाधिक अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम हा मोरारजी देसाई यांच्या नावावर असून त्यांनी अर्थमंत्री असताना 10 अर्थसंकल्प मांडले होते। यानंतर पी चिदंबरम हे 9 अर्थसंकल्पासह दुसऱ्या क्रमांकावर आहेत। भारतातील पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्यम यांनी मांडला असून स्वतंत्र भारतातील पहिला अर्थसंकल्प हा 26 नोव्हेंबर 1947 रोजी षण्मुखम चेट्टी यांनी मांडला होता। पुढील प्रश्न पहा, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोणत्या राज्यात मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली, तर आता या अर्थसंकल्पात बिहार राज्यात एक मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे। बरे, मखाना बोर्ड बिहार राज्यातच का स्थापन करण्यात येत आहे, तर मित्रांनो, भारतातील एकूण मखान्याचे 80 ते 90% मखाना उत्पादन हे एकट्या बिहार राज्यातच होतं। त्यासाठी हे बोर्ड सुद्धा बिहार राज्यातच स्थापन करण्यात येणार आहे। याबरोबरच बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था स्थापन करण्याचा निर्णय सुद्धा यात घेण्यात आला आहे। बिहारविषयी अजून एक पॉइंट नोट करून घ्या, निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना मधुबनी साडी घातली होती आणि जी मधुबनी साडी आहे ही बिहारची सांस्कृतिक ओळख असून त्याला जीआय टॅग सुद्धा मिळालेला आहे आणि हीच साडी घालून निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला। नेक्स्ट क्वेश्चन, 2025-26 मध्ये भारताने राजकोषीय तुटीचे म्हणजेच फिस्कल डिफिशिटचे उद्दिष्ट जीडीपीच्या किती टक्क्यांवर ठेवले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच 2025-26 मध्ये भारताने राजकोषीय तूट ही 4.4% ठेवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे। तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल, ही जी फिस्कल डिफिशिट होती ही 2022-23 मध्ये 6.4% होती, तर 2023-24 मध्ये 5.6% इतकी होती। मित्रांनो, एक्झाममध्ये बऱ्याच वेळा आपल्याला जोड्या लावा म्हणून प्रश्न विचारण्यात येतो। त्यामध्ये एका साईडला राजकोषीय तूट, महसूल तूट आणि प्राथमिक तूट असं देण्यात येतं आणि पुढच्या स्तंभात आकडेवारी असते। आता तुम्हाला तर आकडेवारी तर माहीत नाही व तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे, तर तुम्ही कशा पद्धतीने सोडवाल, तर येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, महसूल तूट आणि प्राथमिक तुटीपेक्षा राजकोषीय तूट ही अधिक असते आणि प्राथमिक तुटीपेक्षा महसूल तूट अधिक असते। जर तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं तरी एक्झाममध्ये जर असा प्रश्न आला तर तुमचा प्रश्न चुकणार नाही। बरं, यंदाच्या अर्थसंकल्पात महसूल तूट कितीपर्यंत निर्धारित केली आहे, तर 1.5% इतकी महसूल तूट, तर प्राथमिक तूट ही 0.8 पर्यंत निर्धारित करण्यात आली आहे। याबरोबरच ही इमेज सुद्धा लक्षात ठेवा, यंदाच्या अर्थसंकल्पात भारत सर्वाधिक खर्च हा कोणत्या क्षेत्रावर करील, तर संरक्षण क्षेत्रावरच भारत सर्वाधिक म्हणजे 4,91,732 करोड खर्च करणार आहे। आता हा प्रश्न पहा, सरकारने नवीन कर सुधारणा करताना करमुक्त उत्पन्नाची मर्यादा कितीपर्यंत वाढवली आहे? आता केंद्र सरकारने नवीन कर सुधारणा करताना करमुक्त उत्पन्नाची मर्यादा
ही 12 लाखापर्यंत वाढवली आहे. या आधीच्या वर्षात ही करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 7 लाख रुपये होती. यात आता 5 लाखांनी वाढ करून ही 12 लाख रुपये करण्यात आली आहे. यंदाची जी नवीन कर स्लॅब आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, यंदाच्या कर स्लॅबनुसार 0 ते 4 लाखाच्या उत्पन्नावर 0% कर लागेल. 4 ते 8 लाख रुपयावर 5%, 8 ते 12 लाख रुपयांवर 10%, 12 ते 16 वर 15%, 16 ते 20 वर 20%, 20 ते 24 वर 25%, तर 24 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांवर 30% कर लागणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, यंदाच्या अर्थसंकल्पात जी पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा करण्यात आली, तर ही योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच कमी उत्पादकता असलेल्या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार असून या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 100 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना केंद्र सरकार कोणाच्या भागीदारीत राबवेल? तर ही योजना राज्यांबरोबर भागीदारी करून केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येणार आहे. या योजनेचा जवळपास 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल. या योजनेअंतर्गत निर्धारित विशेष लक्ष्य सांगायचे झाले तर सिंचन सुविधा, माल साठवणूक पर्याय आणि उच्च उत्पन्न देणाऱ्या बियांची निर्मिती ही या योजनेमधील काही महत्त्वाची लक्ष्ये आहेत. पुढील प्रश्न, सरकारने कोणत्या डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी 6 वर्षांचे मिशन सुरू करण्याची घोषणा केली? तर आता केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मसूर या डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी हे 6 वर्षाचे मिशन सुरू करण्याची घोषणा केली असून या योजनेअंतर्गत उत्पादित झालेल्या डाळींची खरेदी कोण करेल? तर नाफेड आणि NCCF पुढील 4 वर्षांसाठी या डाळींची खरेदी करेल. या नाफेडचा फुल फॉर्म सांगायचा झाला तर नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेशन मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया असे याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना कधी करण्यात आली? तर 2 ऑक्टोबर 1958 साली याची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, आता आपण कृषीवर आधारित काही वन लाइनर प्रश्न सुद्धा पाहून घेऊया. किसान क्रेडिट कार्ड कर्ज मर्यादा 3 लाख रुपयावरून किती करण्यात आली? तर आता 3 लाख रुपयावरून ही मर्यादा 5 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पानुसार कोणत्या राज्यात युरिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे? तर आसाम राज्यातील नामरूप येथे एकूण 12.7 लाख मेट्रिक टन क्षमतेचा एक युरिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. बरं, कापूस उत्पादकता मिशन किती वर्षासाठी राबवण्यात येईल? तर कापूस उत्पादकता मिशन हे 5 वर्षासाठी राबवण्यात येणार आहे. पुढील प्रश्न, भारत सरकारने 2025-26च्या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रातील FDI मर्यादा 100% करण्याची घोषणा केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच भारत सरकारने विमा क्षेत्रातील सध्याची 74% FDI मर्यादा वाढवून 100% करण्याची घोषणा केली आहे. ही जी वाढीव मर्यादा आहे याचा लाभ कोणत्या कंपन्यांना होईल? तर ज्या आपला संपूर्ण प्रीमियम भारतात गुंतवतात त्याच कंपन्यांना या नवीन घोषणेचा फायदा होणार आहे. आता काही वन लाइनर प्रश्न नोट करून घ्या. मेक इन इंडियाच्या पुढच्या टप्प्यात लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना समाविष्ट करण्यासाठी कोणते अभियान सुरू करण्यात येणार आहे? तर यासाठी राष्ट्रीय उत्पादन अभियान सुरू करण्यात येणार आहे. यासच केंद्र सरकारने MSME क्षेत्रासाठी क्रेडिट हमी मर्यादा 5 कोटी रुपयावरून 10 कोटी केली आहे. बरं, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये सरकारने कोणत्या योजनेअंतर्गत 50 प्रमुख पर्यटन स्थळांचा विकास करण्याची घोषणा केली? तर केंद्र सरकारने सिटीज ॲज ग्रोथ हब या उपक्रमाअंतर्गत 50 प्रमुख पर्यटन स्थळांचा विकास करण्याची घोषणा केली. तसेच उड्डाण योजनेअंतर्गत एकूण 120 नवीन ठिकाणांसाठी हवाई सेवा जोडणीचं कार्य सुद्धा केलं जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी व्यापार दस्तऐवजीकरण आणि वित्त पुरवठा उपायांसाठीचे कोणते व्यासपीठ सुरू करण्यात येईल? तर यासाठी भारत ट्रेडनेट हे व्यासपीठ सुरू करण्यात येईल. या व्यासपीठाअंतर्गत व्यापारी त्यांचे सर्व कागदपत्र डिजिटल स्वरूपात यावर साठवू शकणार आहेत. आता हा प्रश्न पहा, सरकारने न्यूक्लिअर एनर्जी मिशन अंतर्गत 2047 पर्यंत किती गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवले? तर आता केंद्र सरकारने 2047 पर्यंत एकूण 100 गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचं लक्ष्य ठेवलं आहे. यासाठी स्वच्छ ऊर्जेसाठी राष्ट्रीय उत्पादन हे मिशन सुद्धा घोषित करण्यात आलं. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. 100 गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट भारत सरकारनं ठेवलं आहे. मित्रांनो, या अर्थसंकल्पात युवकांसाठी ज्या घोषणा करण्यात आल्या आहेत त्यामध्ये आगामी 5 वर्षात सरकारी शाळांमध्ये 50,000 अटल टिंकरिंग प्रयोगशाळा स्थापन करण्यात येतील. तसेच उच्च शिक्षणासाठी डिजिटल स्वरूपातील भारतीय भाषेतील पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक ही योजना राबवण्यात येणार आहे.
आणि आता भारतातील युवकांना कौशल्याने सुसज्ज करण्यासाठी एकूण 5 राष्ट्रीय कौशल्य उत्कृष्टता केंद्रे देखील स्थापन करण्यात येणार आहेत. किती केंद्रे? तर असे 5 केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. पुढील प्रश्न, कोणत्या योजनेअंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी 30,000 रुपयांच्या मर्यादेसह UPI लिंक क्रेडिट कार्ड सुरू केले जाणार आहे? तर आता रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी सुद्धा एक UPI लिंक क्रेडिट कार्ड सुरू केले जाणार असून हे कार्ड PM स्वनिधी या योजनेअंतर्गत सुरू करण्यात येईल. आणि या क्रेडिट कार्डची मर्यादा किती असेल? तर 30,000 इतकी या क्रेडिट कार्डची मर्यादा असेल. पुढील प्रश्न, जल जीवन मिशनचा कालावधी कधीपर्यंत वाढविण्यात आला? तर आता जल जीवन या मिशनचा कालावधी केंद्र सरकारने 2028 पर्यंत वाढवला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने या जल जीवन मिशनसाठी एकूण 67,000 कोटी रुपयांची तरतूद केली. तसेच आता केंद्र सरकारने शहरांचा सर्जनशील पुनर्विकास करण्यासाठी शहरी आव्हान निधी अंतर्गत 1,00,000 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचं सुद्धा घोषित केला आहे. कधीपर्यंत भारतीय रेल्वे मार्गाचे 100% विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास हा प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, आता केंद्र सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत भारतीय रेल्वे मार्गाचे 100% विद्युतीकरण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. तसेच या अर्थसंकल्पानुसार पुढील 2-3 वर्षात 200 नवीन वंदे भारत गाड्या, 100 अमृत भारत गाड्या, तर 50 नमो रॅपिड रेल सुरू करण्यात येणार आहेत. आजचं आपलं हे सेशन येथे संपलं आहे. अर्थसंकल्पावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आपण यात डिस्कस केले असून तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. ठीक आहे, तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.